शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातर्फे काल संध्याकाळी आपल्या सगळ्याच प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, सगळ्यात माझ्या पत्रकार बांधवांना आम्ही जो मेसेज केला आणि ते शॉर्ट पिरियडमध्ये सगळेच तुम्ही आज पत्रकार बंधू या ठिकाणी आल्यात, त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याशी कर्जत खालापूर विधानसभा संदर्भात काही प्रश्न संदर्भात कर्जतच्या मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात तुमची चर्चा करावी आणि तुमच्या माध्यमातून ते प्रश्न सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावेत याच एक भावनेतून आज या पत्रकार परिषदेचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केले. आमचे काही पदाधिकारी आज जागेअभावी त्या ठिकाणी बाहेर आहेत, त्यामुळे जागा कमी असल्यामुळे त्यांची या ठिकाणी गैरसोय झालेली आहे. कर्जत खालापूर मध्ये कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे. आज शुक्रवार, शनिवार, रविवार या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक त्या ठिकाणी बाहेरून येतात आणि कर्जतचा यायचा जायचा एकच मार्ग त्या ठिकाणी होता. आम्ही गेले 2-3 वर्ष MSRD बरोबर पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी बाबा इतर ओव्हरब्रिज झाला पाहिजे, जेणेकरून कर्जतची जी समस्या आहे सर्वात मोठी ट्रॅफिकची त्या ठिकाणी संपेल. पर्यटन त्या ठिकाणी आलाच पाहिजे, परंतु कर्जत तालुक्यातील मायबाप जनतेचे जेव्हा बाहेर जायचं असेल, आज सर्वात मोठं हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला नाही. या कुठलाही प्रॉब्लेम झाला तर कर्जतच्या बाहेर जायचं असेल तर 2-2 तास, 2.5 तास त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी तात्काळ थांबायला लागायचा. म्हणजे अशी परिस्थिती कर्जतची आहे की घरातून माणूस बाहेर पडत असताना गुगलवरती पहिले बघायचा किती ट्रॅफिक आहे, त्यानंतर तो घरातून बाहेर पडत होता. म्हणून गेल्या 1 महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने ठरवलं की आज सर्वात मोठं आंदोलन आपण या ठिकाणी उभं राहावं. कारण आता गणपतीसारखा मोठा सण, जो आपला कोकणातला सर्वात मोठा सण आहे, तो येत्या 14 तारखेला येणार आहे. मग त्या संदर्भात मोठी ट्रॅफिकची समस्या आपल्याकडे कधी संपणार, म्हणून आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिला. सोशल मीडियावरती या वाहतूक कोंडी संदर्भात आम्ही सोशल मीडियावर रोजच त्या संदर्भात आमचे काही पदाधिकारी असतील व्यक्त होत होते. त्याची दिशा आम्ही ठरवत होतो. तालुका प्रमुख, काही प्रमुख पदाधिकारी त्या दिवशी मेघना बोर्डीकर मॅडम यांना भेटण्यासाठी पण त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी गेले होते. हे सगळं चर्चा करत असताना सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आली आणि एक फोटो व्हायरल झाला आणि सन्मानित तटकरे साहेब महाराष्ट्राचे नेते, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काही पदाधिकाऱ्यांनी एक मेसेज टाकला की आता हे दोन्ही ब्रिज मंजूर झाले असतील, त्यांचं आम्हाला स्वागतच आहे. ते राष्ट्रवादीने मेसेज केल्यावर लगेच शिंदे गटाकडून आम्ही कसा तो ब्रिज मंजूर करून आणला, म्हणून त्यांनी ती दोघांची आम्हीच कसे कर्जत खालापूर मायबाप जनतेचे वाली आहोत आणि आम्हीच कसं तो मंजूर करून आणला, यासाठी दोघांची मोठी संघर्षाची लढाई त्या ठिकाणी चालू झाली. सोशल मीडियावर त्यांचा वाद त्या ठिकाणी चालू झाले. आम्हीच हा ब्रिज मंजूर करून आणला याची श्रेयाची वादाची लढाई हे 2-4 दिवस आम्ही बघत होतो. आम्ही कर्जत खालापूरच्या मायबाप जनतेचं एकच म्हणणं आहे, तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्हाला ज्यांना तिथं श्रेय घ्यायचं तर द्या, पण हा ब्रिज या ठिकाणी झाला पाहिजे आणि तो ब्रिज जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष हा संघर्ष त्या ठिकाणी करत राहील. कारण कर्जत खालापूर मायबाप जनतेने, या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधी पक्षाची भूमिका दिलेली आहे आणि विरोधी पक्षाचा जो आवाज असतो तो सर्वसामान्य मायबाप जनतेचा आवाज असतो. सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून करायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही 1 महिन्यापूर्वी आंदोलनाचा तसा इशारा दिला, तेव्हा या सत्ताधाऱ्यांना कुठेतरी जाग आली. गेल्या 2-4 वर्ष हा वर्ष फार जटिल होत चालला होता, पण या विषयाकडे कोणाचं गांभीर्य त्या ठिकाणी नव्हतं. 1 महिन्यात का होईना आम्ही जेव्हा आंदोलन करतो हे त्यांना समजलं, त्याचा धसका त्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांच्या मनापासून मला आभारच मानायला लागतील. का तेव्हा तुम्हाला पण कुठेतरी समजलं की खरंच हा प्रश्न जटिल आहे आणि त्यासाठी तुम्ही जो सोशल मीडियावर आम्हीच काहीतरी करतो
आणि आम्हीच हा मंजूर करून आणला. त्याबद्दल तुमचा जो संघर्ष आहे आणि ज्याचं श्रेय तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही नक्कीच घ्या, पण लवकरच हा ब्रिज झाला पाहिजे हीच आमची सर्व कर्जतकर मायबाप जनतेची जनता. हा श्रेयपदाच्या बद्दल एवढंच म्हणायचं आहे, कर्जत रेल्वे पॅसेंजरने गेले कित्येक वर्षी करोनानंतर आमच्याकडे पॅसेंजर गाड्या थांबत नाही. म्हणून खासदार पांडे साहेब असतील, त्यांना काही प्रश्न निवेदन दिली रेल्वे असोसिएशननी, तटकरे साहेब असतील त्यांना काही निवेदन दिली आणि ते दिल्यानंतर तुम्हाला एक फोटो मी दाखवतो. हे फोटो आहेत राष्ट्रवादीचे. त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय की सुधाकर घारे यांच्या पाठपोराला यश. त्याच्यानंतर पांडे साहेबांचे फोटो आहेत. आजपर्यंत त्या ठिकाणी कुठलीही पॅसेंजर थांबली नाही. फक्त सोशल मीडियाचा PR वापर करायचा. या समजले, सोशल मीडियाचा PR वापर करायचा आणि आम्ही ज्या कर्जत खालापूर मायबापचे जे कैवारी आहोत, आम्हालाच फक्त आमचा पुळका आहे असं दाखवून फक्त सोशल मीडियाच्या श्रेयवादाची लढाई त्यांची सुरू आहे. पण खरंच एक हा प्रश्न सॉल्व्ह झाला का? याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलंय. आपले हे संवाद लाईव्हचेच आपले या ठिकाणी आता पोटे साहेब आहेत, त्यांचं चॅनल आहे साहेब, याच्यावरती पण बघा. आजपर्यंत कुठलंच यश आलं नाही. आजपर्यंत कुठलीही पॅसेंजर कर्जतला थांबली नाही करोना नंतर. पण सर्व फक्त एकच की आम्ही काहीतरी कर्जत खालापूरचं, हीच परिस्थिती या ब्रिजची होऊ नये हीच आमच्यासारख्या सर्वसामान्य कर्जतकरांची जबाबदारी आहे आणि विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही ती भूमिका मांडणार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, मला बरेच पत्रकारांनी त्या दिवशी विचारत होते, बऱ्याच जणांचे फोन आले की राष्ट्रवादीने एक पत्रकार परिषद घेतली माय अलगार की गोदरेजला आणि टाटाला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार. गेले 4-5 महिन्यापूर्वी कर्जत तालुक्याच्या टाटाच्या गेटवरती आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीने आंदोलन केलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पाठिंबा मागितला. स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे, स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही शिवसेना उद्धवचा पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी मी स्वतः माझे सगळे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला गेलो. आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो. संध्याकाळी 9-9:30 वाजले. निर्णय झाला. सन्माननीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे आणि आमचे तालुका अध्यक्ष बाजीराव दळवी यांनी एकत्र मिळून स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून द्यावा. त्यानंतर आज 6 महिने 8 महिने व्हायला आले, एकही स्थानिकाला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही. आमचे बाजीराव दळवी या तालुका अध्यक्ष एकदाही त्यांनी आणि ते आंदोलन केल्यानंतर त्याच्यामध्ये कुणाला काय भेटलं याची सगळी हिस्ट्री जनतेने आमच्याकडे आहे. तीच परिस्थिती माय अलगारच्या माध्यमातून आम्ही टाटाला आंदोलन करतो, आम्ही गोदरेजला आंदोलन करतो. माझा जीव गेला तरी चालेल पण मी मागे हटणार नाही. भीमगर्जना झाली. त्या गोदरेज कंपनीच्या गेटवर काहीतरी 27 करोड रुपयाचे काहीतरी हे आहे थकबाकी, असं काहीतरी त्यांनी सोशल मीडिया आहे, मी सगळं ते दाखवतो तुम्हाला. आता माझं एकच त्यांना म्हणणं आहे की टाटा असेल गोदरेज असेल, की टाटाची कंपनी आज झाली का हो? आज तिथं रोजगार कुठली भरती आहे का हो? गोदरेजला कुठली 1000 लोकांची 2000 लोकांची भरती आहे का? टाटाला कुठली आज भरती आहे का? आणि त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात सत्ता तुमची. तटकरे साहेब आज प्रदेश अध्यक्ष आहात, देशाचे नेते आहात. आदिती ताई त्या ठिकाणी मंत्री आहेत. तिथला जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे, तिथला सरपंच हा राष्ट्रवादीचा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जेव्हा सचिन भाऊ आहे आमच्यामध्ये होते, त्यांची युनियन पण तिथे होती. आम्ही तेव्हा ज्यांना फोन करायचो की साहेब आपली जी स्थानिक 2 लोक आहेत त्यांना कामाला घ्या, तेव्हा ते आम्हाला सांगायचे. मी संतोष बैलमारेला विचारतो, हा संतोष बैलमारे कोण? तर राष्ट्रवादी का तिथला तालुका अध्यक्ष. मग तुम्ही सर्वसामान्य कर्जत खालापूरच्या आमची स्थानिक तरुणांच्या डोळ्यात फुलवे करतात का? आजची तरुणाई हे जनजींचे जनरेशन आहे. यांना हे तुमचं सोशल मीडिया, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे सगळं चांगल्या पद्धतीने समजतं. आज तुमचा राजकीय स्टंट कुठेतरी करायचा. तुमचा राजकीय स्टंट करण्यासाठी तुम्ही कर्जत खालापूरच्या स्थानिक
तरुणांना कुठेतरी वेटीस धरता का? तुम्हाला काहीतरी त्यांच्या उद्या भविष्यात राजकारणासाठी नंबर पाहिजेत म्हणून तुम्ही टोल पण नंबर काढला आणि त्याच्यावर तुम्ही मिस कॉल द्या, म्हणजे तुमच्याकडे तो डाटा येण्यासाठी तुम्ही हे केलं का? आणि तुम्हाला खरंच जर पुळका असेल तर आज तिथं टाटा असेल, भले तिथं 100 मुलं नाही 10 मुलं लागत असतील, तुम्ही प्रशासनावरून सत्ताधारी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मिटिंग घ्या, त्याची तुम्ही चर्चा करा आणि त्यातून तुम्ही मार्ग काढा. पण ते तुम्हाला मार्ग काढायचा नाही, फक्त कुठला तरी राष्ट्रीय स्टंट करायचा. आम्ही तिथं 10,000 लोक 20,000 लोक घेऊन जाऊ. अहो 10-20,000 लोक घेतात, ते 10,000 लोक इथं 1,000 लोकांची तर तिथं भरती आहे का? मग तुम्ही कर्जत कोल्हापूरच्या मायबाप जनतेला तरुणांना तुम्ही कुठला संदेश त्या ठिकाणी देताय? त्यासाठी खरंच मानसिकता असायला लागते. त्यांनी सांगितलं स्थानिकांना तिथं रोजगार भेटला पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची आज पण आहे. त्याचा नियमामध्ये त्याचे अधिनियम त्या ठिकाणी आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधली त्यांची मी लिस्ट वाचून दाखवली. अहो ती लिस्टमधली माणसं वेगळी आणि तिथं रोजगार वेगळे. आज ठिकाणी या ठिकाणी पोटे साहेब असतील, बरेचशी या ठिकाणी माणसं समाजात दिसले असतील, ही सगळी खालापूर तालुक्यातली आहेत. आज टाटा सारखी कंपनी किती साहेब वर्ष त्या ठिकाणी झाली, आज पण तिथं तुम्ही सांगावं किंवा आता करून तिथं आज कुणाची त्या ठिकाणी चालतं? म्हणजे तुम्ही कुणाबद्दल आंदोलन करतात आणि कशासाठी आमच्या कर्जत खालापूरच्या सर्वसामान्य तरुणाईला तुम्ही कुठेतरी चुकीच्या दिशेने सांगता? म्हणजे उद्या आजचं जनरेशन, जनतेचं जनरेशन आहे. आज कोण ग्रॅज्युएट झालाय, कोण MBA झालाय, काय झालाय, आज तुम्ही 10-20,000 लोक घेऊन तिथे चाललेत. अहो पण तुम्ही 10 नोकऱ्या आहेत का, 50 नोकऱ्या आहेत का, 100 लोकांची वेकेन्सी आहे का? आणि त्या कंपन्या आज तिथं आहेत का? म्हणजे तुम्ही फक्त तुमचा राजकीय अजेंडा वापरायचा, तुमची PR ची एजन्सी त्या ठिकाणी हे करायची आणि आपला हे करायचं. आज कर्जत तालुक्याची परिस्थिती अशी आहे की कर्जतचा टोरंटो सारखा सर्वात विचित्र असा प्रकल्प आमच्या कर्जतकरांच्या माथ्यास मारायची या सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली. आज तिकडे माझा आदिवासी बांधव असेल, आज त्या ठिकाणी बेघर होणार आहे. फॉरेस्टची 100 ते 150 एकर जमीन या शासनाने भाडे करार पट्टा त्या ठिकाणी केला. त्याचे 7-12 फेरफारवरती त्याची भाडे करार आला. म्हणजे आज तेवढी फॉरेस्टची जमीन आज टोरंटो सारख्या कंपनी, प्रायव्हेट कंपनीला त्यांनी दिली आणि त्याबद्दल हे दोन्ही सत्ताधारी एक शब्द काढायची त्यांची मानसिकता नाहीये. आज इथली संघर्ष समिती असतील, आमचे सरपंच बाबू घारे असतील, जगदीश ठाकरे असतील, काही बाजीराव दळवी तालुका प्रमुख असतील, आमचे काही सक्रिय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर पाठिंबा करून पहिल्या दिवसापासून मी टोरंटोच्या बरोबर आहे. पण त्या टायमाला हा प्रकल्प आपल्याकडे नको, या प्रकल्पामध्ये आज आदिवासी लोक माझ्या ठिकाणी किती बेघर होणार आहेत याच्याबद्दल कुठलाही शब्द उच्चार काढायचा नाही. कारण त्या ठिकाणी आता जमिनीचे 7-12 तुम्ही काढलेत तर तुम्हाला यांचे लागेबांधे त्या ठिकाणी दिसतील. ठीक आहे, तुमचं ते तुम्हाला लखलख असेल, पण आज तुम्ही कर्जत खालापूर माझ्या जनतेचा तुम्हाला पुळका आला प्रत्येक वेळी बोलता. मग आज त्या टोरंटोच्या भूमिकेबद्दल तुमची भूमिका कुठे आहे? आज त्या प्रकल्पामुळे नुसतं टोरंटो प्रकल्प झाल्यानंतर कितीतरी शेतकरी जमिनीतून ती वायर जाणार आहे, कितीतरी ठिकाणी त्या ठिकाणी मोठे पोल त्या ठिकाणी होणार आहेत, टॉवर तयार होणार आहेत. आज त्याच्यामध्ये सर्वात मोठा धोका या कर्जतच्या जनतेला ठिकाणी आहे. त्या टायमाला तुमच्या कुणाच्याही सत्ताधारी दोन्ही माणसांकडून एक शब्द सकार त्याबद्दल बोलायचे नाही. आज सर्वसामान्य मायबाप जनते, कर्जतचे सगळे पत्रकार आहेत, आज बघतायत. आज पहिल्या दिवसापासून ती पण लोक सामान्याचा आवाज म्हणून त्या टोरंटोच्या बद्दल लोकांकडे जात आहेत, लोकांचे प्रश्न बघतायत. पण हे दोन्ही सत्ताधारी असतील यांना काही कुणाचं सहज पडलं नाही. फक्त एखादा विकासाचा मुद्दा आला, कुठे काय आलं तर आम्हीच कर्जत खालापूरच्या मायबाप जनतेचे मालक आहोत आणि आम्हीच काहीतरी करू शकतो या भावनेतून ते सोशल मीडिया त्यांचे PR टीम आहेत आणि ते काम करत असतात. पण ही कर्जत खालापूरची मायबाप जनता हुशार आहे. अजून 3.5 वर्ष इलेक्शनला आहे, तेव्हा काय ठरवायचं ती मायबाप ठरवेल. पण आज तुम्ही खऱ्या अर्थाने त्या मायबाप जनतेचं प्रामाणिकपणे काम करायची गरज आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून ज्या ज्या टायमाला असे विषय येतील त्या जनतेच्या बरोबर आम्ही आवाज उठवण्याचा याच्या पुढे अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आज कर्जत खालापूरची परिस्थिती अशी आहे की टोरंटोला तुम्ही 80-100 एकर जमीन फॉरेस्टची जमीन दिली. आज तुम्ही आले असताल खोपोलीवाले, खोपोली हार्ड रोड आहे या ठिकाणी, आज 2-3 ठिकाणी जे पॅच आहेत त्या ठिकाणी ते लोक काय सांगतात की फॉरेस्टची जागा म्हणून आम्हाला रस्ता करता येत नाही. आज ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 लोकांचे, त्या तरुणांचे त्या ठिकाणी आज मृत्यू झाले. त्याची जबाबदारी आज कोण घेत नाही.
तीच परिस्थिती चौकची आहे, तीच सगळ्यात जवळजवळ कर्जतच्या रस्त्यांची आहे. आणि जर फॉरेस्ट सारखा रस्ता अडवत असेल आणि त्या ठिकाणी 15-20 लोकांचे जीव जात असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये फॉरेस्टला आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहेत. आणि फॉरेस्ट जर त्या ठिकाणी तो रस्ता करायला देत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष खर्चातून तो रस्ता करायची ताकद त्या ठिकाणी ठेवेल. वेळ आला तर आमच्यावर फॉरेस्टने गुन्हे दाखल करायचे दिले तर चालतील, कारण आमची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे. आणि त्यासाठी एक नाही 10 गुन्हे आम्ही त्या ठिकाणी घेऊ. तुम्ही फॉरेस्टची जमीन 100 एकर जर भाड्याने देता तर आज मेन हायवे MSIDचा हायवे आहे, आज खोपोली पळस जरी रस्ता आहे, आज कितीतरी वाहनं त्या रस्त्याने चालतात, रात्री अपरात्री त्या ठिकाणी अपघात होतात, पण त्याचा सोर दिग्गज कुठल्याही सत्याग्रह त्या ठिकाणी नाहीये. आज तुम्ही बघितलं असेल की सोशल मीडियावर रस्त्याचे 3,000 कोटीचा विकास केला, एवढा वेगळा विकास केला. 8-10 दिवसापूर्वी 2-3 मुलींनी एक व्हिडिओ काढला. त्या व्हिडिओची दखल महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगाने घेतली. आज असा कुठलाही राजकीय पक्ष नाही की त्या राजकीय पक्षाने त्याची दखल घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला नाही. मग 3,000 कोटीचा नक्की विकास कोणी केला आणि तो कुठे विकास गेला? आज तीच परिस्थिती आमच्या सामन्या पत्रकाराला मध्ये त्या दिवशी आलेली होती. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ते सोशल मीडिया तुम्ही ते बघितले असाल. आज गर्भवती महिलाची परिस्थिती ही अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या विश्वर आदिवासी महिलांची आज त्या ठिकाणी रस्ता नाहीये. 3,000 कोटीचा विकास त्या ठिकाणी यांनी केला आहे असं ते नेहमी वारंवार सांगतात. आज तुम्ही बघितलं असेल ही परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये याच्या आधी का कर्जत खालापूरला आमदार झालेच नाही का? त्यांनी काय कर्जतचा विकास केलाच नाही का? त्यांनी रस्ते बनवलेच नाही का? त्यांनी लाईट केलीच नाही का? पण आम्हीच काहीतरी केलं. आम्ही दोन्ही सत्ताधारी म्हणजे फार मोठे या कर्जत खालापूर मायबाप जनतेचे कोणतरी आहोत. या अभिप्रायातून या गोष्टी करतात. मी त्याच्यामध्ये स्टेटमेंट बघितली. आता जो हा रस्ता आहे मुलींनी जो केला तो कुठल्या ग्रामपंचायत मध्ये आहो? आज ते खांडवा ग्रामपंचायत मध्ये तो रस्ता आहे. ते आज तिथे अख्ख्या तालुक्यात, खालापूर तालुक्यात पण ते नारळ फोडायला जातात आणि त्यांनी सांगितलं PWD ची आम्हाला NOC भेटली नाही. अहो तुम्ही सत्तेधारी आहात, ही कारण कशासाठी देतात? आणि आमचं म्हणणं याच्या पलीकडे आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने कर्जत खालापूर जनतेची सेवा करा. आम्ही तुमच्या विरोधात कधी कुठली गोष्ट कोणाच्या बोलायच्यापेक्षा आम्ही मायबाप जनतेचा आवाज म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी तो त्या ठिकाणी करणार आहे. याच्या व्यतिरिक्त बरेचसे विषय हे या कर्जत खालापूर जनतेचे आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्याने तुमच्याशी या सर्व गोष्टीबद्दल आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. आपले काही प्रश्न असतील, आपले काही असेल तर तुम्ही आम्हाला विचारावं, त्याचे उत्तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला आता हा जो मुद्दा मांडला, आम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न जे तुम्ही पण आज पत्रकार बांधव आहेत आणि या प्रश्नामध्ये कुठेतरी काही आम्ही बोलत असताना काही चुकीचं असेल तर तुम्ही आम्हाला पण ते सांगणं गरजेचं आहे. हे सगळे प्रश्न हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले आवश्यक प्रश्न आहेत आणि त्यासाठीच आमची लढाई. आम्ही कुठलाही सुधाकर घारेंना या महेंद्र तुरेला टार्गेट करत नाही. आम्ही जनतेचे प्रश्न आणि जे प्रामाणिकपणे आम्हाला दिसतंय की ज्याच्यावर राजकारण न करता आज तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगितल्या. उड्डाण पुलाचा विषय सांगितला, आज पॅसेंजरचा विषय सांगितला. करोनापासून एकही पण त्याची जाहिरात होल्डिंग काय होते म्हणजे यांची PRT माझीच सांगते हे आम्ही केलं, आम्हाला यश आलं, पण आज प्रत्यक्षात ते कुठली गोष्ट त्याचं एस्टिमेशन होत नाही, त्या कृती होते तर प्रत्यक्षात होत नाही. म्हणून त्यासाठीच ते तुमच्याशी बोलावं, तुमच्या माध्यमातून सर्वसामान्य मायबाप जनतेला ही गोष्ट पोहोचते. म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधावा आणि ह्याच्यातून चर्चा करावी यासाठीच आम्ही आज त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. जसं बोलले त्याला अनुभव विचारा. तुमच्या बोलण्याचा सगळा रोख आहे तर विद्यमान आमदारावरती कमी आणि या परिवर्तन विकास आघाडीच्या सोबत तुम्ही आहात. तुम्ही दोघांनी बोलूनच परिवर्तन विकास आघाडी तयार केली होती. उपाध्यक्ष मित्र आमचे बाजूलाच बसले संघाचे आमदार आहेत आणि सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि हे जे विषय आहेत हे सगळे त्यांच्या आज कर्जत 4 पाट्याचा विषय याच्यावर सोशल मीडियात तुम्ही 10 दिवसापूर्वी आज याच्या 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सगळे बघितलं असेल. हे कुणी टाकलं? पहिले सुरुवात त्याची कुणी केली? शिंदे गटाने केली. शिंदे गटाने पण आम्ही बोललो, ते पण तुम्हाला सगळ्यात दाखवलं. आम्ही याच्यामध्ये अशी एकही याच्यामध्ये नाही. आज तुम्हाला पॅसेंजर हा फोटो कोणाचा आहे?
हा शिंदे गटाचा आहे ना. बरोबर. आम्ही सुधाकर घारेचा विषय हा तर तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये आहे, तुम्हीच सांगितलंय पाठपुरावा यश झालंय का. तर आमचा प्रश्न हाच आहे, आम्ही सर्वसामान्य कर्जतकर म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय की नक्कीच पाठपुरावा यश आलं का, नक्की पॅसेंजर थांबली का. तर तुम्ही आता सगळे देतो कर्जतच्या जनतेला येऊन विचारा. आम्ही तुमचं जे म्हणणं आहे की सुधाकर घारेनं टार्गेट केलं नाही. दुसरा विषय तुम्ही सांगितलं गोदरेज आणि तुम्ही तर ते पत्रकार आहात, तुम्ही तुम्हाला तुम्ही विचारतोय की आज सांगा तुम्ही प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून टाटा सारख्या कंपनीमध्ये आज कुणाची चालते हो. आम्ही चुकीचं तो तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे का नाही. म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या मध्ये जेव्हा हे होते सचिन भाऊ आहेत त्यांची तिथे युनियन होती, आम्ही त्यांना फोन करायचो की बाबा आमचे 2 स्थानिक लोक तिथे ठिकाणी कामाला घ्या. तेव्हा ते आम्हाला काय सांगायचं माहिती आहे की मी याच्या संतोष बैलमारेशी बोलते. मग संतोष बैलमारे जर ती कंपनी चालवत असेल, या कंपनीमध्ये त्या बघत असेल, तिथला सरपंच तो आहे, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य पण तोच आहे. मग तुम्ही नक्की कोणाची मग याच्यावर आम्ही बोलायचं नाही का. आम्ही सुधाकर घारेविरुद्ध बोललो का, आम्ही कुणाविरुद्ध बोललो. तुम्ही तरवण्याला का बसवता. आज जिंजींचं जनरेशन आहे ते तर हुशार आहे, त्यांनी सोशल मीडिया चांगल्यापणे ऍक्टिव्हपणे वापरतात. आमची रोज सुधाकर घारेवरती या महेंद्र तुर्वे नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि विरोधी पक्षाचं काम एक आहे की यांना यांचा आरसा दाखवणं. आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी आणि 3.5 वर्ष येतो सुधाकर घारे महेंद्र तुर्वे लढा नितीन सावंत आणि आमचा कोणी शिवसैनिक लढेल त्याला 3.5 वर्ष आहेत. आज ती लढाईच नाही. आज लढाई आज आमचं एकच म्हणणं आहे की हे फक्त काय करतात, एकच गोष्टीचं हे करतात की आम्ही काहीतरी करतो, आम्ही काय त्याचा श्रेयवाद ते घेतात. आम्हाला श्रेयवादामध्ये पण काय नाही. तुम्ही दोन्ही पण श्रेयवाद त्याचा घ्या. उद्या तुम्ही सत्ताधारी आहे, तुम्ही दोन्ही एकत्र येऊन त्याचा नारळ पण फोडा. पण कर्जतकरांचं काम झालं पाहिजे, कर्जतकरांचा इथून मार्ग निघाला पाहिजे. आज तुम्ही बघितलं सोशल मीडियावर तुम्ही बघा 70% लोक हेच त्या ठिकाणी बोलतात सर्वसामान्य कर्जतकर. ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली ना त्या दिवशी मला कमीत कमी सर्वसामान्य कर्जतकरांचे ते कुठल्या पक्षाचे नाही तो, पण आज तो माणूस या कर्जतून बाहेर जातो, तो कर्जतून आतमध्ये येतो. तर त्या टायमाला त्यांना 1.5-2 तास त्या ट्रॅफिकमध्ये जातात. एखाद्या हॉस्पिटलचा विषय अशी परिस्थिती आमच्या कर्जतला साधं हॉस्पिटल नाही. म्हणजे एखाद्याला जर इमर्जन्सी काय झालं मग तीच परिस्थिती आहे. आणि पण त्या ठिकाणी ट्रॅफिक होत नाही. आमच्याकडे सर्वात मोठं कारण काय होतंय, कर्जतचा जसा ट्रॅफिकचा प्रश्न तो मोठ्या प्रमाणात असू शकतो, परंतु खोपोली म्हणजे शिळ फाटा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आता आम्ही हा विषय घेण्याचं कारण एवढं की आम्ही हाच काम माहिती का कर्जतली कनेक्टिव्हिटी फक्त एकच रस्त्यात आहे. म्हणजे तुम्हाला कर्जतमध्ये येऊन व्हायचं असेल तर दुसरा रस्ता नाहीये. दुसरा हा रेल्वे ब्रिज केल्याशिवाय तुम्ही कर्जतमध्ये येऊन होऊ शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा 1 महिन्यापूर्वी तुम्हाला जेव्हा आंदोलन त्याच्यानंतर तुम्हाला जाग येते का. मग ती उद्या सुधाकर असेल, उद्या महेंद्र तुर्वे असेल, आम्ही तो 2-2 ते पण तुम्हाला ते 2-2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. विरोधी पक्ष एवढंच करू शकतो ना. पण तुम्ही सत्ताधारी होतात, मग तुम्हाला आत्ताच का जाग येते. आमचा तुम्ही दसका घेतला तर तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आमचं म्हणणं त्याच्यापूर्वी आम्ही कर्जतकर म्हणणं आहे की ह्या भविष्यामध्ये तुम्ही नुसतं याच्यावर हे नका घेऊ, श्रेय घ्या वाद न करता याच्यात ते काम इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं टेंडर कराय आणि आम्ही तुमचं स्वागत करू ना. आम्ही कर्जतकर आम्हाला हे बघा आम्ही तुम्हाला आधी एक सांगतो, आम्हाला सुधा घारेला टार्गेट करायची गरज नाही. मला महेंद्र आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही प्रामाणिकपणे या भविष्यामध्ये मांडू. आमची परिवर्तन आघाडी आजही आहे, शेवटपर्यंत ती राहील. त्याचं कारण असं ते आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची केलेली आहे लढाई आहे आणि ती त्या टायमाला राहील. उद्या आमचा कार्यकर्ता पण सत्तेत बसला, यांचा कार्यकर्ता सत्तेत बसला ना. जर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसेल, तुम्ही पत्रकार म्हणून मला सांगा आम्ही सत्तेत बसलो असतो का. नसतो बसलो. म्हणूनच नगरपालिका झाली या ठिकाणी. आज त्यांचा नगराध्यक्ष आमचा उपनगराध्यक्ष आहे, पंचायत समितीमध्ये तीच परिस्थिती आहे, भविष्यात आमचा सभापती तिथे होईल. हे का होईल की आम्ही दोघं एकत्र परिवर्तन आघाडी आणि आम्ही काय एकत्र आलो उद्या कर्जतकरांचा प्रश्न सोडवा म्हणून आलो ना. पण जेव्हा स्थानिक स्वराज्य प्रश्न आता ते वेगळे प्रश्न आहेत आणि हे राज्य शासनाचे प्रश्न आहेत. बरं सांगतो तुम्हाला, खानापूर खोपोलीचे प्रश्न सोडवा, फक्त कर्जतचे प्रश्न नका सोडू. नितीन दादा, तुम्ही बोलताय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या मार्फत एकत्र आहात. नगरपालिकेचा नाहीच आहे हा रस्ताच नगरपालिकेचा होऊ शकत नाही. पत्रव्यवहार जो केला पत्रव्यवहार याच्यामध्ये बघा, पत्रव्यवहार उद्या मागणीसाठी कर्जत नगरपालिकेतर्फे आम्ही सोशल मीडियावर केलंय. तर एक टोल फ्री नंबर त्यांनी दिलाय. त्या टोल फ्री नंबरवर त्यांनी सांगितलंय की तुम्हाला नवीन स्थानिक आम्ही रोजगार देणार. ही त्यांची मागणी आहे. रोजगार तिथे देणार तुम्ही आम्हाला टोल फ्रीला तुम्ही फोन करा. म्हणजे तुम्ही काय सांगता की नवीन रोजगार त्या ठिकाणी. आणि तुम्ही जे बोलले आता की ज्या ठिकाणी 1400 लोक काम करतात, 1000 लोक त्यांना परमनंट होण्याची त्यांची मागणी. मग माझं तेच म्हणणं तुम्हाला आहे त्या तटकरे साहेब देशाचे नेते तो आधी त्या ठिकाणी मंत्री आहे, तुम्ही तिथं सरपंच आहे, तुम्ही तिथे जिल्हा परिषद आहे, तुमची तिथे युनियन आहे, तर तुम्ही प्रशासनावर मिटिंग लावून ही मागणी का करत नाही. ती मागणी केली का.
तुम्ही प्रशासनावर बसले का? तुम्ही फक्त दबावगट करायचा का? आणि जर तिथं स्थानिक लोकांना भरती असेल तर माझा तोच प्रश्न आहे, तिथं 1000 लोकांची भरती असेल तर आम्ही तुमच्या बरोबर का नाही 100% येऊ. पण तुम्ही तुम्हाला काहीतरी भेटावं. हे दुःख काय आहे की टाटा सारखी कंपनी कर्जतच्या आहे, त्या गेटवर आम्ही बसलो, सकाळपासून संध्याकाळी यायचं काय आमचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी गेले. तालुका प्रमुख आमचा आणि त्यांनी ठरलं की दोघांनी मिळून, बरोबर का तालुका प्रमुख, की एकत्र बसून आपण त्या ठिकाणी एक माणूस लावून शकले नाही. एक माणूस 10 लोक नाही, मी तर बोलतो एक माणूस लावू शकले नाही. म्हणजे तुम्ही काय केलं? तुम्ही आम्हाला आव्हान केलं. दादा आता विषय होऊ द्या. तुम्ही आम्हाला आव्हान करता की तुम्ही सांगितलं की उद्या तुम्ही जाणार का? जिथं आम्ही गेलो ना, तुम्ही बोलला म्हणून आम्ही गेलो का? स्थानिकांचा विषय होता, आम्ही बरोबर आहे तुमच्या, आम्ही उत्तर बरोबर तुमच्या का ना तिथं एक माणूस तरी लागला का? म्हणजे परत तुमची वरपट करायची आहे का? फक्त तुमचा राजकीय अजेंडाच झाला ना. तिथं कुणाला कामं भेटली, तिथं कुणाला टेंडर भेटली, काढली तर समजेल तुम्हाला. मग आमचं तेच म्हणणं आहे की आम्हाला कुणाच्या पाठी फरफडत आम्ही कधीच जाऊ शकत नाही. आमचा स्वतंत्र अजेंडा आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही जनतेबरोबर आहे. तिथं भरती होणार आहे का? तर आम्हाला सांगावं की इथं 500 लोक लागणार आहेत, टाटाला गोदरेजला 1000 लोकांची भरती आहे, सांगावं ना. तुम्ही तो प्रश्न बोलला की बाबा तिथं कामाला ऑलरेडी माणसं आहेत, मग त्यांची मीटिंग कोण करू शकते? व्यवस्थापन समिती करू शकते ना. मग तुमची सत्ता आहे, तटकरे साहेब आहेत, आदित्यताई आहेत, तुमची जिल्हा परिषद सरपंच तुमचा आहे, युनियन तुमची आहे, तर तुम्ही त्या प्रशासनावर बसा, चर्चा करा आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांना न्याय द्या. फक्त छाती बडवून राजकीय अजेंडा वापरून आम्ही काहीतरी कर्ज घालवून आम्ही 200 गाड्या घेऊन जातो, तिकडनं तुम्ही एवढी लोक या, तुम्ही परत बोलता की तुम्ही भरती नाही. मग टोल फ्री नंबर कसला आहे? सांगा ना तुम्ही पत्रकार, टोल फ्री नंबर आहे ना तिथं, त्याला मिस कॉल द्या म्हणजे आम्हाला डाटा येईल, म्हणजे तुम्ही फोन करू तुम्हाला, तुम्ही आमच्या याला या. अहो हे राजकीय अजेंडे आहेत आणि आजचं जनरेशन आहे ना, तरुणाई जनजीची जनरेशन आहे, हे सगळं हुशार आहे. हे सोशल मीडिया आपल्याला काय समज त्याच्या पुढे हे करतात. आज धर्मेंद्र प्रधान सारखा माणसाचा राजीनामा द्यायला लागला ना, तरुणाने घेतलाच ना. तर तुम्ही काय आणि आम्ही काय? हे सगळं माझं एकच म्हणणं आहे, प्रामाणिकपणे काम कराल तेव्हा ते आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचा राजकीय अजेंडा वापरत असाल तेव्हा तुम्हाला आरसा दाखवण्याचं काम आमचं आहे. आणि म्हणून आमची आज पत्रकारिता तुमच्या माध्यमातूनच हे जनतेपर्यंत पोहोचू शकतं. जसं आम्हाला पोटे साहेब बोलले की आमचं सोशल मीडिया कुठे कमी आहे का, आम्ही कुठे, तशीच परिस्थिती असेल. म्हणून तर आम्ही तुम्हाला माध्यम केलंय की तुमच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचावं. यासाठी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं आणि खरंच तुम्ही सगळे या ठिकाणी आल्या, मनापासून आम्हाला आनंद आहे.